Hello and welcome back to the another video session of Geography of Standard 7. We will start our new lesson here. Lesson number 7, Soils. Let's recall what are the different constituents of soil. Soilचे different constituents कोणते आठवा. ते आहे मिनरल, वॉटर आणि एअर. सेकंड क्वेश्चन बघा, व्हॉट वेअर डू द अबायोटिक फॅक्टर बिकम्स अवेलेबल फॉर सॉइल फॉर्मेशन. सॉइल फॉर्मेशनमध्ये अबायोटिक फॅक्टर हे कधी कसे ॲड होतात, कशा थ्रू ॲड होतात. बघा, हवे थ्रू ॲड होतात, सन, वॉटर थ्रू ॲड होतात आणि रॉक्स जे आपण दगड आहे त्याच्यापासून सॉइल तयार होते त्यापासून पण ते ॲड होतात. ऑन विच फॅक्टर डज द व्हेरायटी इन द सॉइल डिपेंड. सॉइलची जी व्हेरायटी आहे, वेगवेगळ्या प्रकारची जी माती आहे, कुठे काळी माती बघाल, कुठे लाल माती बघाल तुम्ही, हे कशामुळे होते, त्याच्यावर पॅरेंट्स रॉकवर डिपेंड आहे, मटेरियलवर डिपेंड आहे, टाईम कोणता, किती टाईम लागलो सॉईल बनायला, क्लायमेट कसं आहे, ऑर्गॅनिझम कोणते अवेलेबल आहे, याच्यावर त्या सर्व गोष्टी डिपेंड आहे. While answering the about questions above, you will have gathered some information about soil and realize some of its characteristics. Let us consider the soil in more detail. तर आता आपण सॉईलबद्दल माहिती काढूया. सगळ्यात पहिले आहे द पॅरेंट रॉक. द क्लायमेट ऑफ द रिजन, द biotic material, the slope of the land and time are factors that influence soil formation. सॉइल फॉर्मेशनमध्ये कोणते फॅक्टर इन्फ्लुएन्स आहे बघा, लक्षात ठेवा. पॅरेंट रॉक, क्लायमेट ऑफ द रिजन, बायोटिक मटेरियल, स्लोप ऑफ द लँड आणि टाईम. तर बघू आपण समोर फॅक्टर नेसेसरी फॉर सॉइल फॉर्मेशन. आता सॉइल फॉर्मेशनसाठी कोणते फॅक्टर नेसेसरी आहे म्हणजे आवश्यक आहे याच्याबद्दल आपण इथे शिकूया. फर्स्ट आहे पॅरेंट रॉक. Remember that the parent rock in a region is an important factor in soil formation. पॅरेंट रॉक हा त्या रिजनमधला जो पॅरेंट रॉक हा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे सॉइल फॉर्मेशनमधला. डिपेंडिंग ऑन द हार्डनेस ऑफ द रॉक अँड द क्लायमेट ऑफ द रिजन, द रॉक गेट वेदर्ड. तिचा हार्डनेस काय आहे रॉकचा आणि तिचं क्लायमेट काय, त्याच्यापासून जो हा रॉक आहे तो वेदर्ड होतो, म्हणजे बारीक तुकडे होतात. The rock turns into powdery material which further turn into earthy material. पहिले त्याचं पावडरच्या फॉर्ममध्ये रूपांतर होतं आणि नंतर तो मातीच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट होऊ लागतो. फॉर एक्झाम्पल, द बसाल्ट रॉक ऑफ द डेक्कन प्लॅटू इन महाराष्ट्र टर्न्स इंटू ब्लॅक सॉइल आफ्टर वेदरिंग. उदाहरणार्थ बघा, बसाल्ट रॉक जो आहे तो डेक्कन महाराष्ट्रामध्ये जो अवेलेबल आहे त्याचं रूपांतर काळ्या मातीमध्ये होते. दिस सॉइल इज ऑल्सो रेफर्ड ॲज अ रेग्युलर सॉइल. रेग्युलर सॉइल, यालाच आपण रेग्युलर सॉइल असं सुद्धा म्हणतो. रॉक्स लाईक ग्रॅनाइट और ग्रॅनाइट अँड ग्नीस इन साऊथ इंडिया गिव्ज राईज टू रेड सॉइल. ग्रॅनाइट आणि ग्नीसनी लाल सॉइलचं कन्वर्ट होते. हे जे रॉक आहे हे लाल सॉइलमध्ये कन्वर्ट होतात. नंतर बघा रिजनल क्लायमेट. त्या जागचं जे क्लायमेट आहे जिथे आपण सॉइलबद्दल अभ्यास करतो त्याच्याबद्दल शिकूया. This is also an important factor influencing soil formation. Weathering of the rock is the first step in the process of soil formation. Weathering of the rock जे आहे ही सॉइल फॉर्मेशनची फर्स्ट स्टेप आहे. The process of weathering depend on the climate of the region. वेदरिंगची जी प्रोसेस आहे तिथल्या क्लायमेटवर डिपेंड असतं. That is why one and the same type of rock gives rise in different types of soil when the rock is exposed in different climate. यामुळे असं होते की एकाच प्रकारच्या रॉकमुळे वेगवेगळी सॉइल तयार होते. त्याच्या क्लायमेटवर ही गोष्ट डिपेंड आहे. जर क्लायमेट वेगळं असेल तर तिथचे जे सॉइल फॉर्मेशन आहे हे पण वेगळं होणार. इन द ड्राय क्लायमेट ऑफ डेक्कन प्लॅटू, वेदरिंग ऑफ बसाल्ट रॉक टू द फॉर्मेशन ऑफ ब्लॅक सॉइल, whereas in the humid climate of western Sahyadri, the leaching of the same basalt rock leads to the formation of a laterite soil. तर बघा, जेव्हा ड्राय वेदर होतं तेव्हा त्या बसाल्ट रॉकचं रूपांतर काळ्या मातीत झालं आणि जेव्हा ह्युमिड होतं, पाणी जास्त होतं हवेत, तेव्हा त्याच बसाल्ट रॉकचं रूपांतर इथे लॅटेरिटिक सॉइलमध्ये होते. बायोटिक मटेरियल. आता याच्यात बायोटिक मटेरियल कोणकोणते अवेलेबल असतात सॉइलमध्ये त्याच्याबद्दल आपण शिकूया. The weathering of the rock turns then into powdery material, but the powdery material is not soil. रॉक डिकम्पोज होऊन त्याचं पावडरी मटेरियलमध्ये रूपांतर होतं, पण पावडरी मटेरियल हे सॉइल नाही. To turn such powdery material into soil, it is necessary that biotic material get mixed into it. आणि या पावडरी मटेरियलचं सॉइलमध्ये रूपांतर करायसाठी त्यात बायोटिक मटेरियलचं मिक्स होणं आवश्यक आहे. The biotic material comes from the decomposition of the remains of the plants and animal in that region.
त्या रिजनमध्ये जे डिकम्पोज प्लांट आणि ॲनिमल आहे, मृत पावलेले जनावर किंवा झाडं आहे, हे पुष्कळ वर्ष जमिनीत कुजले राहतात. त्याच्यामुळे त्यांचं जे रूपांतर होते याच्यात कशात होते, डिकम्पोज मटेरियलमध्ये, हे त्यामध्ये मिक्स होते. The vegetal litter, roots of plants, remains of animal, etc. get decomposed due to water. Microorganisms and certain other organisms help decompose the dead remains in organic material. आणि हे कोणाच्या मदतीने होते, मायक्रो ऑर्गॅनिझम आणि ऑर्गॅनिझमच्या मदतीने होते. The biotic material thus produced get mixed in the soil and it is called humus. आणि याच्यात बघा बायोटिक मटेरियल सॉइलमध्ये मिक्स होतं आणि याच्यापासून ह्युमस तयार होते. ह्युमस म्हणजे आपण याला बुरशी सुद्धा म्हणतो. इन द प्रपोर्शन ऑफ ह्युमस इन टू द सॉइल ग्रेटर द सॉइल बिकम फर्टाईल. आणि जेवढं फर्टाईल म्हणजे ह्युमसचं प्रमाण जेवढं जास्त असेल सॉइलमध्ये, तेवढीच जे सॉइल ही फर्टाईल होते, म्हणजे उगवू होते, इथे उत्पन्न चांगलं होते. द प्रोसेस ऑफ डिकम्पोजिशन बाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम टेक्स प्लेस कंटिन्युअसली. आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझमची जी डिकम्पोजिशनची प्रोसेस आहे ही कंटिन्युअसली सुरू असते. नाऊ अ डे प्रोडक्शन ऑफ वर्मी कंपोस्ट इज अंडरटेकन ऑन अ लार्ज स्केल. आज तुम्ही बघत असाल वर्मी कंपोस्टचं जे तयार करायचं हे आहे खूप मोठ्या प्रमाणात आहे. वर्मी कंपोस्ट खत म्हणजे बघा तुम्ही अर्थवॉर्मपासून जे खत तयार होते त्याला आपण वर्मी कंपोस्ट असे म्हणतो. ट्राय टू अंडरस्टँड द प्रोसेस ऑफ प्रोड्युसिंग वर्मी कंपोस्ट ऑर कंपोस्ट. प्रोडक्शन ऑफ द कंपोस्ट नीड sufficient period of time and element like organic waste, water, heat, etc. याची जी प्रोसेस आहे याला ऑब्झर्व करा. याच्यासाठी काही विशेष वातावरण लागतं, पाणी लागतं आणि काही वेस्ट मटेरियल सुद्धा लागतं. नेक्स्ट आहे फॅक्टर टाईम. सॉइल फॉर्मेशन इज अ नॅचरल अँड स्लो प्रोसेस. सॉइल फॉर्मेशन ही नॅचरल प्रोसेस आणि एकदम स्लो प्रोसेस आहे. इट नीड्स अ व्हेरी लॉंग पिरियड ऑफ टाईम. आणि यासाठी खूप जास्त मोठा टाईम लागतो. टू फॉर्म 2.5 सेंटीमीटर थिक लेअर ऑफ टॉप सॉइल. 2.5 सेंटीमीटरची सॉइलची लेअर तयार होण्यासाठी इट टेक्स थाउजंड्स ऑफ इयर, हजारो वर्ष लागतात. फ्रॉम दिस यू मे अंडरस्टँड द सॉइल आर इनव्हॅल्युएबल. आणि याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की सॉइल हे किती इनव्हॅल्युएबल आहे, किती याची अमूल्य आहे, आपण याची किंमत काढू शकत नाही. इन द रिजन ऑफ द हाय रेनफॉल अँड हायर टेम्परेचर द प्रोसेस ऑफ सॉइल फॉर्मेशन इज फास्टर. जिथे हाय रेनफॉल आणि हायर टेम्परेचर असतं अशा जागी सॉइल फॉर्मेशनची प्रोसेस ही एकदम फास्ट असते. Comparatively, in a region of low temperature and low rainfall, soil formation takes more time. Humans use the soil gifted by nature as a resource. आपण सॉइल हे रिसोर्स म्हणून वापरतो. इट इज मेनली यूज फॉर ॲग्रिकल्चर पर्पज. आणि याचा मेन उद्देश काय, आपण कशासाठी वापरतो, याचं उत्पन्न आपण शेतीसाठी सॉइलचा उपयोग करतो. For getting higher production, different type of chemical fertilizer, insecticides are used profusely. However, this lead the degradation of soil. आणि उत्पन्न जास्त करायसाठी आपण वेगवेगळे फर्टिलायझर वगैरे याच्या मातीमध्ये टाकतो, पण यामुळे मातीची जी क्वालिटी आहे ही खराब होते. ऑलवेज रिमेंबर. सो आपण हा जो टॉपिक आहे हा आपण नेक्स्ट व्हिडिओ सेशनमध्ये कंप्लीट करूया. तोपर्यंत तुम्ही घरीच राहा आणि सुरक्षित राहा.